फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हा वन पीस बनवायला शिकणार आहे. तर मी जो बनवला आहे तो एक वर्षाच्या मुलाच्या मापाचा आहे. तर याची जर तुम्ही रुंदी बघाल तर ती आहे 10 इंच. ही वर पहा 10 इंच आहे आणि उंची तुम्ही बघितली तर ती आहे 16 इंच जवळपास. तर असा हा सुंदर वन पीस उन्हाळ्यात घालायचा आहे म्हणून आपण दोऱ्यानी केला आहे. मी मुद्दामून की लोकर गरम होते तर हा दोऱ्यानी कॉटन थ्रेड आहे आणि त्यांनी केलेला अतिशय सुंदर असा वन पीस आहे. तर आता हा तुम्ही डेकोरेट करण्यासाठी हवं तर असे छान छोटेसे ॲप्लिक केलेले आहेत आपण. तर हा अंड्यातून निघणारा पक्षी आहे. तर असे ॲप्लिक लावून तुम्ही त्याला आणखीन सुंदर बनवू शकता. किंवा हा चिमणीचा ॲप्लिक तर फारच सुंदर दिसतो. चिमणीचा लावू शकता किंवा हा पक्ष्याचा लावू शकता किंवा डोरेमन आपण केला होता त्याचासुद्धा तुम्ही ॲप्लिक लावू शकता. जसं आता हा डोरेमन आहे तर हा सुद्धा तुम्ही ॲप्लिक इथे असा लावू शकता. तर मला वाटतं कसंही डेकोरेट करू शकता तुम्ही किंवा अगदी नाही यातलं कोणतंही ॲप्लिक कराल तसाही वेळच लागतो. आणि हे सगळे ॲप्लिकचे व्हिडिओ आपल्या कलोपासकमध्ये आहेत. तर तुम्ही जे पाहिजे असेल हे लोकरीनी केलेले आहे, पातळ लोकरीनी. तर तुमचे या थ्रेडसारखंच येईल साधारण किंवा थोडं थ्रेडनी केलं तर लहान होईल. तर इतकी सुंदर ही पक्षी किंवा चिमणी. तर अशी चिमणी लावली तर किती आवडेल लहान मुलांना हा वन पीस. तर असं तुम्ही करू शकता किंवा अगदी सोपं म्हणजे असं तुम्ही फुलांचं डिझाईनसुद्धा करू शकता. अगदी साधे फुलं आहेत हे मी दाखवलेले आहेत व्हिडिओत कसे करायचे. आणि हे फुलं लावून तुम्हाला जसे वाटेल तसे लावा आणि ते खूप सुंदर असं वन पीस तुमचं तयार होईल. याचं वजन फक्त 126 ग्रॅम आहे. तर यात जवळपास पिवळीच जास्त लागली आहे. हिरवी थोडीशी एक 15 ग्रॅम वगैरे लागली असेल. 15ही नाही, 10-12 ग्रॅम लागली असेल हिरवी. बाकी सगळी पिवळी लागलेली आहे. तर इतकी सुंदर. आणि तुम्ही जर हे मी 2.5नी केलेलं आहे, 2.5 mm सुईनी. तुम्ही जर साधी लोकर घेतली, उन्हाळ्यासाठी नसेल करायचं तुम्हाला, साधी लोकर 3.5नी केलं तर हेच असंच्या असं केल्यावर 1.5-2 वर्षाच्या मुलालासुद्धा होऊ शकेल. तर जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. अतिशय सुंदर डेकोरेट केल्यावर खूप सुरेख दिसतं. अगदी असे फुलं लावले आणि तरीही तुम्ही असा पक्षी केला तरी पण पहा किती गोड दिसतं आहे. तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला. पटकन तुम्ही आपल्या घरच्या बाळासाठी किंवा कशाहीसाठी कसंही करू शकता. आणि लावायचंही तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. असं लावायचं असेल तर असं लावा, आपल्या जसं फुलांच्या मापाने किंवा फुलांच्या आकाराच्या हिशोबाने जसं हवा तसं तुम्ही हा ॲप्लिक लावू शकता. इतकं सुंदर हे वन पीस करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. आवडलं तर आधीच लाईक करा, नंतर पॅटर्न बघा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आपण पटकन पॅटर्न पाहू आणि तुम्ही करायला सुरुवात करा. याहून लहान मापाचं करायचं असेल तर तुम्ही 1.75ची सुई वापरली तर 9 महिन्यासाठी सुद्धा होऊ शकतं. तर तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही, आणि थ्रेडच्या ऐवजी तुम्ही पातळ लोकर, अगदी वर्धमान ब्रिलॉन वगैरे किंवा कोणतीही दुसरी 3 प्लाय लोकर वापरू शकता. मी फक्त कॉटन थ्रेडनी केलं की उन्हाळ्यासाठी म्हणून आपण हा ड्रेस करत आहे म्हणून. त्यासाठी आपण ओपनही ठेवलं आहे वर असं. तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला. चला पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करा. जो आपण समरसाठी एक वन पीस ड्रेस करत आहे उन्हाळ्यासाठी, त्यासाठी आपण कॉटन थ्रेड घेतली आहे ही. आणि ही कॉटन थ्रेड या कंपनीची आहे पहा, कॉटन मॅजिक निडलची. या दोन्ही त्याच्याच आहेत. तर आपल्याला आता सुई घ्यायची आहे त्यामुळे 2.5 mmची, कारण आपली ही थ्रेड आहे जरा बारीक लोकरीपेक्षा. त्यामुळे आता काय करू आपण, 6 इंच होईपर्यंत चेन करा. तर स्लिप नॉट करून घ्या आणि मेक चेन स्टील द लेंथ ऑफ द चेन इज 6 इंचेस. तर मी या 30 चेन केल्या आहेत. आपण बघू आता याची लांबी किती होते ते. तर तुम्ही जर इथे बघितलं तर हे आपलं साधारण 6 इंचच आहे. थोडंसं वर आहे पण ते डबल क्रोशेची ओळ केल्यावर 6 इंच होईल परत. तर 6 इंचासाठी मी 30 टाके घातलेले आहेत, 30 चेन केल्या आहेत. आता आणखीन 2 चेन करा आणि तिसऱ्या 3 चेन सोडून द्या. 1 2 3 स्किप 3 स्टिच. आणि चौथ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 इन ईच चेन स्टार्टिंग फ्रॉम 4th. दोऱ्याचा वेढा घेऊन चेनमध्ये घालायचा, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचा, 3 टाके सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1.
परत तसंच असं प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा. तर ओळ झाली की आपल्याजवळ 30 टाके असतील असे डबल क्रोशे. पहिली ओळ झाली आहे माझी. आणि आता जर तुम्ही बघितलं तर खरोखर हे 6 इंचच फक्त झालेलं आहे. पहा, जेमतेम 6 इंच आहे. तर आता आपण काय करू, दुसऱ्या ओळीपासून प्रत्येक ओळीत पहिला डबल क्रोशे 3 चेनचा करायचा आणि टर्न करायचा. आणि पहिल्या टाक्यात आणि शेवटच्या टाक्यात 2-2 डबल क्रोशे करायचे. आणि मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. तर हा पहिला 3 चेनचा झाला. त्याच टाक्यात आणखीन एक डबल क्रोशे केला. म्हणजे पहिल्या टाक्यात आपण 2 केल्यामुळे एक टाका वाढला. आता मधल्या 28 टाक्यांमध्ये एक एकच डबल क्रोशे करू. एकूण 30 होते आपले. एकूण टाके 30 स्टिचेस. सो मेक 2 डबल क्रोशे इन फर्स्ट अँड लास्ट स्टिच अँड 1 डबल क्रोशे इन ईच ऑफ द मिडल स्टिचेस. प्रत्येक खालच्या टाक्यात मधल्या टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे करा. आणि पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात 2 डबल क्रोशे करा. जिथे जसे मी पहिल्यात केले. आता मी मध्ये एक एक करून घेते. शेवटचं आलं की तुम्हाला दाखवतो. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे केला मी. पहिल्या टाक्यात फक्त आपण 2 डबल क्रोशे केले होते. पहिला 3 चेनचा होता म्हणून मी त्या तिसऱ्या चेनमध्ये मार्कर घालून ठेवला, जेणेकरून तुम्हाला ओळखू येईल. आता हा शेवटचा टाका आहे. इथे सुद्धा मार्कर घातला असता तर बरं झालं असतं, पण आपण हा टाका थोडा मोठा करून घेऊ. आणि या टाक्यात आता आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशे 2 इन लास्ट स्टिच. दोऱ्याचा वेढा घेतला, टाक्यात घातलं. 2 थ्रेड आले पाहिजे टाक्याचे. दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढायचं. 3चे 2, 2चं 1. हा झाला पहिला डबल क्रोशे. त्याच टाक्यात आणखीन एक डबल क्रोशे. म्हणजे आता एकूण टाके किती झाले, 32. कारण इथे 30 होते. आता इथेही 2, एक टाका वाढवला, इकडे एक टाका वाढवला, म्हणजे 32 टाके झाले. आता पुढचा रो कसा करा की प्रत्येक टाक्यात एक एकच डबल क्रोशे वाढवायचे नाही. आहेत 32च्या 32च राहतील. डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच. नंबर ऑफ स्टिचेस आफ्टर रो 3 विल बी 32 इटसेल्फ. 32 होते तर 32च राहतील. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. तर अशी ही ओळ करून घ्या. शेवटच्या टाक्याचा मार्कर काढू आपण आणि इथेही एकच डबल क्रोशे करू. डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच, दॅट इज द राऊंड. नाव इन द नेक्स्ट राऊंड अगेन डबल क्रोशे 2 इन फर्स्ट अँड लास्ट स्टिच. म्हणजे पहिला डबल क्रोशे पुन्हा 3 चेनचा केला. 1 2 3 टर्न केलं आणि त्याच टाक्यात आणखीन एक डबल क्रोशे केला. एकाच टाक्यात 2 डबल क्रोशे. तर हा आत्ता केला तो दुसरा टाका आहे. त्याच्या आधीचा म्हणजे पहिला टाका. तर इथे आपण मार्कर लावून घेऊ. या टाक्यात 2 झाले आपले डबल क्रोशे करून. आता प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा आणि शेवटच्या टाक्यात पुन्हा 2 करा. म्हणजे मग आता टाके किती होतील, 30 घातले, मग आपण 32 केले. मग एक ओळ तशीच ठेवली 32चे 32. आता परत 2 टाके वाढवतो आहे, एक इकडे एक इकडे, म्हणजे आता 34 टाके होतील. तर आपण हे पूर्ण 34 टाके होईपर्यंत ही ओळ करून, म्हणजे प्रत्येक टाक्यात आता एक एक करा आणि फक्त शेवटचा टाका आला की त्यात 2 करा. तर ही ओळ मी पूर्ण करते. मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक झाला. आता जसं पहिल्या टाक्यात 2 केले होते तसेच शेवटच्या टाक्यातसुद्धा आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशे 1 इन द सेम स्टिच, डबल क्रोशे 2. अगेन 3 चेन, 3 चेन, पहिला टाका म्हणून, पहिला डबल क्रोशे म्हणून. आता प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. त्यामुळे पहिल्यातही नाही केला डबल, हा दुसऱ्या टाक्यामध्ये डबल क्रोशे केला. पहिल्या डबल क्रोशेशी हवं तर स्लिप स्टिच आपलं मार्कर लावून घ्या. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. इतकी साधी ओळ काय ही, तर ही ओळ पूर्ण करा 5वी. आता पुन्हा वाढवण्याचा रो आहे. तर पहिला 3 चेनचा डबल क्रोशे आणि मग त्याच टाक्यात एक आणखीन डबल क्रोशे. डबल क्रोशे 2 इन फर्स्ट अँड लास्ट स्टिच. हा आता एक डबल क्रोशे झाला. त्याच्या आधी 3 चेनचा होता. तर या तिसऱ्या चेनमध्ये आपण मार्कर घालून ठेवू पुन्हा. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा आणि शेवटी इथे या टाक्यात पुन्हा 2 डबल क्रोशे. मग न वाढवण्याचा राऊंड, म्हणजे प्रत्येक टाक्यात काही वाढवायचा नाही, नुसतं एक एक डबल क्रोशे करायचा. तर असं किती कराल हे, तर साधारण पूर्ण उंची याची 4.5 4-4.5 इंच होईपर्यंत किंवा 4.25
4.25 इंच उंची होईपर्यंत करा. म्हणजे हे 5 राऊंड झाले आहेत ना, आणखीन 5 राऊंड आपल्याला करावे लागतील. तर एवढं मी पूर्ण करते आणि मग पुढचं तुम्हाला दाखवते. असे 2 पीसेस करून घ्या. एक भाग झाला आहे आपला. 10 सुया कराव्या लागल्या, म्हणजे 10 ओळी. आणि इथे स्टार्टिंगला आपले 31 टाके होते आणि या शेवटच्या रोमध्ये 41 टाके. असाच आणखीन एक भाग करून घ्या. हे 2 भाग झालेत माझे. आणि आता आपल्याला हे दोन्ही एकत्र जोडून सगळं असं एकत्र विणायचं आहे. तर सुरुवात आपल्याला अशी करायची आहे की जेणेकरून राईट साईडला म्हणजे राईट साईडला विणल्या गेलं पाहिजे. कारण राऊंडमध्ये विणणार असल्यामुळे एकदा राईट साईडनी सुरुवात केली की सगळ्या राऊंड मग राईट साईडनी येतील. तर आपण आधी काय करू, हे मी दोरा इथे कापला बरं मी दोरा असं शेवटच्या टाक्याला जसं आपण कंटिन्युएशनमध्ये करतो तसं नाही करत आहे, कारण की सरळ बाजूवर व्यवस्थित सरळ बाजू आली पाहिजे. आता मी इथे हे गाठ मारून घेते या दोऱ्याची. आता या सरळ बाजूकडे लक्ष द्या. आधी ही उलटी आहे पहा, ही सरळ आहे. या टाक्यांवरनं इथून लक्षात येतं आपल्या. तर आपण दोरा असा इथे जोडला, म्हणजे जेणेकरून आता या प्रत्येक टाक्यात सरळ बाजूने विणू. पहिल्यांदा एक सिंगल क्रोशे एक डबल क्रोशे करू या प्रत्येक टाक्यामध्ये. तर मी इथे आपल्या परत त्याच 2.5च्या सुईने पहिला सिंगल क्रोशे म्हणजे 3 चेनचा करू. 1 2 3. आता पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे पूर्ण रो संपेपर्यंत. 41 टाके आहेत. 41 टाक्यात आपण सिंगल क्रोशे करून घेऊ. सिंगल क्रोशे नाही, डबल क्रोशे करून. जाता आता जो आपला जोड आला नाही इथे दोऱ्याचा, तो दोराही हाईड करत आहे आपण. तर प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे करून घ्या. 41 टाक्यात बघा. 11व्या ओळीचे हे 41 सिंगल डबल क्रोशे झालेले आहेत आपले करून. आता 5 चेन करा. 1 2 3 4 5. आणि पुढे या दुसऱ्या पार्टवर प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच ऑफ सेकंड पार्ट. प्रत्येक टाक्यात असे 41 डबल क्रोशे येतील. परत याचीसुद्धा सरळ बाजू आहे की नाही चेक करा एकदा. ही सरळ बाजू आहे. तर असे मी 41 टाके करून घेते. हे 2 भाग आपण एका ठिकाणी जोडले आहेत. आता हे दुसरेही ठिकाणी जोडायचे आहेत आणि हे याच्याशी, म्हणजे त्यामुळे आपल्याला पुन्हा 5 चेन करायचे आहे आणि या पहिल्या डबल क्रोशेशी जोडायचं आहे. 1 2 3 4 5. 5 चेन केल्या मी. आणि इकडचा जो शेवटचा डबल क्रोशे आहे किंवा पहिला म्हणू आपण हवं तर या पहिल्या डबल क्रोशेशी आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे. म्हणजे आता हा पूर्ण राऊंड तयार झाला आपला. पहा असा राऊंड तयार झाला. आणि आता इकडे हे 5 चेन आहे, इकडे 5 चेन आहे. आता पुढचा राऊंड काय करणार आपण, प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे आणि या 5 चेनवर 7 डबल क्रोशे. इकडे सुद्धा 5 चेनवर 7 डबल क्रोशे. तर आधी आपण पहिला डबल क्रोशे करण्यासाठी इथे पहिल्या टाक्यामध्ये स्लिप 3 चेन करू. हा पहिला डबल क्रोशे झाला. आणि पुढच्या प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे 5 चेन स्पेस येईपर्यंत. डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच टिल चेन 5 स्पेस इज देअर. 5 चेनची स्पेस येईपर्यंत प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे करा. बघा प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे करून झाला आहे आपला. इथून सुरुवात केली मी 3 चेन करून. आता ही 5 चेनची स्पेस आली आहे. तर या 5 चेनच्या स्पेसमध्ये 7 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 2 3 4 5 6 7. 7 डबल क्रोशे केले आपण या 5 चेनच्या स्पेसमध्ये. हवं तर तुम्ही यापैकी मधल्या डबल क्रोशेला मार्कर लावून ठेवा, म्हणजे जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा टाके वाढवायचं काम पडेल तर आपण त्या मधल्या टाक्यामध्ये टाके वाढवणार आहे.
तर आपण एक मार्कर या मधल्या टाक्यामध्ये घालून ठेवून देऊ. सापडते पण. तर या 7पैकी मधल्या डबल क्रोशेला आपण मार्कर घालून ठेवू. आता इथे परत प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचा आपल्याला. या सगळ्या टाक्यात पुन्हा 5 चेनची गॅप आली की तिथे परत 7 डबल क्रोशे. दुसऱ्याही बाजूचे 41 डबल क्रोशे झालेत माझ्या. तर पुन्हा 5 चेनची गॅप आली आहे, तर इथे 7 डबल क्रोशे करा 5 चेनच्या गॅपमध्ये. 1 2 3 4 5 6 and 7. जसं मगाशी आपण 7पैकी मधल्या डबल क्रोशेमध्ये मार्कर घातला तसं वाटल्यास इथे घालून ठेवा. म्हणजे जास्त वेळा वाढवायचेच नाही, आता 3-4 वेळाच वाढवायचे आहे, पण त्यात आपल्याला कुठे वाढवायचं हे कळेल. आता आपला हा पूर्ण राऊंड झाला आहे, तर पहिल्या टाक्याशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ. आता हे असं दिसेल पहा आपलं म्हणजे वन पीस. आता हे काय होतं आहे की हे 2 भाग असल्यामुळे तुम्हाला थोडं गोल करायलाही अडचण जाते. तर आपण इथे ते जोपर्यंत बेल्ट होत नाही असा बेल्ट येणार आहे इथे एक इंच समोर आणि 1 इंच मागे असा. पण तो होईपर्यंत आपण इथे मार्करनी बंद करून टाकू पिना लावून जसं. म्हणजे मग तुम्हाला हे राऊंडमध्ये करायला सोपं जाईल. आता हे पलटल्या जाणार नाही सारखं. आता तुम्हाला पुढचा राऊंड काय करायचा आहे, पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. तर असे आता टाके न वाढवता 2 राऊंड करून घ्या. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. पहिला डबल क्रोशे पुन्हा 3 चेनचा केला. डबल क्रोशे 1 इन ईच स्टिचेस. अँड हाऊ मेनी स्टिचेस आर देअर? 96. आपण मगाशी केला हिशोब. 41 41 82 आणि ते 14 आणि 82 14 म्हणजे 96. तर 96 टाके हे. तर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करून घ्या न वाढवता. असे 2 राऊंड पूर्ण करा. बघा मी तुम्हाला 2 म्हणजे ही ओळ झाली होती आणि नंतर 2 करेन म्हटलं होतं, पण 3 केल्या मी. म्हणजे एकूण 4 ओळी डबल क्रोशेच्या अशा झाल्या की ज्यात आपण काही वाढवलं नाही. 96चे 96 टाके आहेत. आता मात्र या होळीत आपण वाढवणारे टाके दर 5व्या होळीला वाढवा तुम्ही. त्यामुळे मी एकदा कसं वाढवायचं दाखवते, मग बाकी काही दाखवण्यासारखं नाही आहे. तर आधी मी हे 41 डबल क्रोशे करून घेते आणि मग हे खालचे जेव्हा येतील अंडर आर्मचे, जिथे आपण मधल्या टाक्याला मार्कर लावून ठेवलं आहे तिथपर्यंत आली की दाखवते. बघा मी हे पूर्ण 41 टाके डबल क्रोशे केले. नंतर हे अंडर आर्मचे जे 7 होते आपण जे बगलेखाली वाढवले होते ना ते, त्यातला आता 3 विणले. हा मधला टाका आला तर मी मार्कर काढते आणि या मधल्या टाक्यात एका डबल क्रोशेच्या टाक्यात 3 डबल क्रोशे करते. डबल क्रोशे 1 इन द सेम स्टिच, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच, डबल क्रोशे 3. 3 डबल क्रोशे केले मी एकाच टाक्यात आणि मधल्या डबल क्रोशेवर परत मार्कर लावून घेतला. म्हणजे काय झालं हे की एक इकडनं आणि एक इकडनं, म्हणजे एक फ्रंट साईडनी आणि एक बॅक साईडनी वाढल्यासारखं झालं. तसेच 3 इकडेही वाढवू आपण. 3 एका टाक्यात 3 करू म्हणजे 2 वाढतील. म्हणजे एक फ्रंट साईडनी एक बॅक साईडनी, म्हणजे 2 फ्रंट साईडनी वाढतात आणि 2 बॅक साईडनी वाढतात. तर ते एक्झॅक्टली सिमेट्रिकल यावे म्हणून मी तिथे मार्कर घालून ठेवायला सांगितलं होतं. म्हणजे त्याच टाक्यात वाढवू आपण बरोबर जो मधला टाका आहे त्याच्यात. आता परत हे सगळे 41 टाके करते मी. मार्कर आला की दाखवते मग तुम्हाला. आता पुन्हा आपल्या अंडर आर्मच्या 7 टाक्यापैकी मधला टाका आला तर मी मार्कर काढते आणि या मधल्या एका टाक्यावर 7 डबल क्रोशे करते. डबल क्रोशे 1 इन द सेम स्टिच, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच, डबल क्रोशे 3 अँड प्लेस मार्कर अगेन इन द मिडल स्टिच. आता हे 3 टाके उरले आहेत. 7 होते त्यापैकी हा मधला झाला. तर या 3ही टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचं आणि स्लिप स्टिचनी पहिल्या टाक्याशी जोडून द्यायचं. 3 झाले. आता पहिला डबल क्रोशे जो आहे 3 चेनचा होता, तर या तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊया. आता तुम्हाला दाखवते पहा कसं दिसतंय. आता हे असे याची थोडी घेर असा वाढत चालला पहा. आता आपल्याला काय करायचं आहे, असेच 4 डबल क्रोशे 4 राऊंड आता न टाके वाढवता करायचं आहे. टाके किती झाले आहेत आता इथे? पहिले 96 होते आणि आता इकडे 2 आणि इकडे 2, 4 वाढवले म्हणजे 100 टाके झाले आहेत आपले.
आणि हे 100 टाकेच आपल्याला विणून घ्यायचे, आणखीन 4 राऊंड. आणि मग 5व्या राऊंडला पुन्हा हे जे 2 मार्कर आहे इथे परत एक एक म्हणजे 2-2 वाढवायचे. इथे एका टाक्यात 2 करायचे, इथे एका टाक्यात 2 करायचे, म्हणजे मग टाके होतील 104. मग असं तुम्ही किती कराल तर पूर्ण उंची वरपासून, मी टेपनी दाखवते तुम्हाला. आता जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की वर 1 इंचाचा बेल्ट करणार आहे आपण, तर तेवढं 1 इंच सोडून द्या. आणि वरपासून जर तुम्ही पाहिलं तर 14 इंच होईल एवढं. म्हणजे हे 7 इंच होत आलं आहे, तर अजून 7 इंच जवळपास करायचं आहे. म्हणजे किती राऊंड करावे लागतील आपल्याला? 1 2 3, हे इथपर्यंत 10 होते आपले. 3 आणि 3 6, 3 9 10 11 12 13 14 15 16 झाले. तर आणखीन जवळपास आपल्याला 16 ते 17 18 राऊंड करावे लागतील आणखीन. तर ते 17 18 राऊंडला आता ही दोराही पुरेल की नाही मला शंका आहे. मग नाही पुरला तर मी वेगळा रंग जोडेल, पण तुम्ही एकाच रंगाने पूर्ण सगळे राऊंड करा. कुठपर्यंत कराल? जोपर्यंत जिथून आपण सुरुवात केली आहे ना विणलेलं आपलं, इथून उंची 14 इंच होईस्तोवर करा. 14 इंच होईस्तोवर किंवा 13.5 तरी, आणि 13.5 इंच होईस्तोवर आपण हे विणणार आहे. दर 5व्या राऊंडला आपण 2 टाके या बाजूनी 2 टाके या बाजूनी वाढवायचे. सांगितल्याप्रमाणे पूर्ण झालं आहे हे. आणि याची जर आता तुम्ही लांबी बघितली तर ती 14 इंच झालेली आहे. खाली मी काठसुद्धा करून घेतलेला आहे. हे पहा 14 इंच झालेली आहे बरोबर लांबी. आणि आता हे उंची 14 इंच आहे त्याची पूर्ण, आणि छातीत हे साधारण पहा 10 इंच आहे. म्हणजे हे 1 वर्षाच्या मुलाला नक्की होईल. आता बॉर्डर कशी करायची याला नाजूकशी हे मी दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण हा हिरवा रंग वापरला आहे शेवाळी, तोच थ्रेड आहे याचा, कॉटन मॅजिक निडलचा. एकाच कंपनीचा असला तरी हा हिरवा थोडा पातळ आहे त्याच्यापेक्षा. तर खाली जी बॉर्डर केली आहे तीच दाखवते मी, तशीच वर आणि तशीच बगलेला करायची आहे. तर आधी आपण इथे पाहू समोर पहिल्या टाक्यामध्ये आपण दोरा जोडून घेऊ. हा एक चेन करा आणि त्याच टाक्यात एक सिंगल क्रोशे. सिंगल crochet 1 in the same stitch, then single crochet in 3 more stitches, म्हणजे एकूण 4 सिंगल crochet होतील. 3 आणि 4 टाक्यात एक एक सिंगल crochet केला. आता इथे आपल्याला 4 चेनचा पिको करायचा आहे. 1 2 3 4. आणि पिको कसा करायचा? स्लिप स्टिचने. असे 2 थ्रेड घ्यायचे सुईमध्ये आणि स्लिप स्टिच करायची. दोऱ्याचा वेढा घेतला, तोच टाका या वर्किंग लूपमधनं बाहेर काढला. म्हणजे हा झाला 4 चेनचा पिको. आता पुन्हा 4 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 2. जाता आता आपण हा दोराही हाईड करत आहे. 3 and 4. 4 सिंगल क्रोशे 4 चेनचा पिको, हेच आपण रिपीट करणार आहे. तर 4 चेनचा पिको करते. आता मी हा दोरा कापून घेते आधी. इथे झाला आहे हाईड बराचसा. 4 चेन करा. 1 2 3 4. आणि पिको कसा करणार आहे आपण? स्लिप स्टिचने. तर हे 2 धागे घ्यायचे असे सुईवर पहा, बरोबर 2 धागे घेतले आहेत आपण. दोऱ्याचा वेढा घेऊन त्या टाक्यातून काढायचा दोन्ही, आणि तोच धागा इकडूनही काढायचा. पुढच्या 4 टाक्यात परत एक एक सिंगल क्रोशे. 4 सिंगल क्रोशे 4 चेनचा पिको, असं आपण रिपीट करणार आहे शेवटपर्यंत. सिंगल क्रोशे 1 सिंगल क्रोशे 2 सिंगल क्रोशे 3 अँड सिंगल क्रोशे 4. असं दिसेल आपलं. पुन्हा 4 चेनचा पिको. 1 2 3 4. आणि पिको कसा करायचा? स्लिप स्टिचने. पुढच्या 4 चेनमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 2. आता इथे टाके होते म्हणून सोपं गेलं. बगलेचं कराल तेव्हा टाके नाही राहणार, तर थोडंसं लक्ष देऊन करावं लागेल. लक्षात आलं? आता हे मी समोरचा भाग पूर्ण करते आणि मग बगलेचं दाखवते. 4 चेन 1 सिंगल 4 चेनचा सिंगल क्रोशे 4 सिंगल क्रोशे 4 चेनचा पिको. 4 सिंगल क्रोशे 4 चेनचा पिको. अशी पूर्ण बॉर्डर केली.
आता या कर्ड पार्टला कशी करायची पहा, कारण आत्तापर्यंत टाके होते तर चांगलं करायला सोपं जातं सिंगल क्रोशे. इथे आता टाके नाही आहे, हे 2 टाके इकडे 2 सिंगल क्रोशे केले आहेत मी. तर या टर्निंगला एक आणखीन सिंगल क्रोशे करा, इकडे 3 आणि इथे एक 4. काठाकाठांनी करायचं फक्त. आता परत 4 चेनचा पिको, 1 2 3 4. पिको तसाच परत स्लीव स्टिचनी. पुन्हा 4 सिंगल क्रोशे, एक. सहसा डबल क्रोशेच्या एका ओळीत 2 सिंगल क्रोशे येतात, 2 3 4. असं केलं की असा गड्डा पडतो, म्हणून असं न करता सिंगल क्रोशे एकदम काठावर करायचा. असं गॅपमध्ये केलं की एकदम गड्डा पडतो, कारण तर त्यापेक्षा असं टाका शक्यतोवर काढून त्याच्यात केला तर मग गड्डा नाही पडत. 3 आणि इथे 4. 4 सिंगल क्रोशे झाले, परत 4 चेनचा पिको, 1 2 3 4. तुमच्या लक्षात आलं असेल आता करताना, इकडे टाके होते तर खूप सोपं गेलं. इथे टाके नाही आहेत तर आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. स्लीव स्टिचनी पिको केला. पुन्हा 4 सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2 3 अँड सिंगल क्रोशे 4. प्रत्येक डबल क्रोशेच्या ओळीत 2-2 सिंगल क्रोशे केले. परत 4 चेनचा पिको, 1 2 3 4. पिको कसा आणि स्लीव स्टिचनी. पुन्हा 4 सिंगल क्रोशे, 4 सिंगल क्रोशे, 4 चेनचा पिको. बस हेच रिपीट करायचं. हा कर्ड पोर्शन झाला की परत प्लेन येईल मागचं, 3 आणि 4. बघा, हे आपण असं केलं. इकडे हा गोल भाग पूर्ण झाला की मागचा परत प्लेन येतो, टाके आहेत इथे. आणि मग परत इकडच्या समोरच्या भागात आपलं दुसऱ्या बगलेसाठी आपल्याला असंच करावं लागेल, काठाकाठाने त्याचे टाके काढून. काठ मात्र तोच की 4 सिंगल क्रोशे, 4 चेनचा पिको. आणि अशीच बॉर्डर सेम खाली पण करायची आहे, जी की मी केलेलीच आहे. इथे करून पाहिली तेव्हाच ती केली. आता मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक तर तुम्ही चेन आणि पानाचं सिंगल क्रोशे चेन याचं असं फुलाचं डिझाईन करा, किंवा कुठलंही ॲप्लिक असेल तुमच्याजवळ. आपण पुष्कळ ॲप्लिक केलेलं आहे, अंड्यातून निघणारा पक्षी केलेला आहे, चिमणी केली आहे, तर ते असं कार केली आहे, तर अशी एखादं ॲप्लिक तुम्ही इथे लावू शकता. किंवा तिसरं पर्याय म्हणजे आपण एक फूल करूनसुद्धा इथे लावू शकतो. मी तुम्हाला कसं फूल करायचं सोप्यात सोपं ते दाखवते. आता बघा, ही एक बाजू समोरची झाली की हे खालचे आर्म होलमध्ये खाली केले होते ना आपण टाके 5 चेन करून त्यात 7 डबल क्रोशे, तर ते आले. आता आधी पुन्हा टाका नाही आहे, तर एक तर आपण या गॅपमध्ये करत जाऊ, 2 डबल क्रोशेच्या मधल्या गॅपमध्ये. तर हा 2 डबल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे झाले, हे 3 गॅपमध्ये करत आहे मी. आणि हे 4 सिंगल क्रोशे केले, परत 4 चेनचा पिको, 1 2 3 4. पुन्हा गॅपमध्ये करावं लागेल आपल्याला. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. पहा, 2 डबल क्रोशेंच्या मधल्या गॅपमध्ये करत आहे आपण. सिंगल क्रोशे 3 आणि ही पुढची गॅप आहे त्यात ते करून घेऊ. 4 सिंगल क्रोशे झाल्यावर 4 चेनचा पिको, चेन 4, स्लिप स्टिच. आता इकडे परत बगलेसारखा तो जो समोरचा भाग केला तसाच इकडचा भाग आहे हा मागचा. म्हणजे आपल्याला काठाकाठांनी 4 सिंगल क्रोशे करावं लागतील. प्रत्येक डबल क्रोशेच्या ओळीत 2-2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. या ओळीत 2 झाले. आता पुढच्या ओळीत 2. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. आणि 4 झाले की आता 4 चेनचा पिको. पुन्हा 4 सिंगल क्रोशे. तर अशी ही बॉर्डर पूर्ण करून घ्या.
बगल पूर्ण झाली आपली. आता परत आपण दुसऱ्या बॅक साईडला आलो तर कॉर्नरला एक टाका केल्यावर त्याच टाक्यात दुसरा पुन्हा करायचा सिंगल क्रोशे, म्हणजे एक या डायरेक्शननी येतो आणि एक या डायरेक्शननी. तर 3 झाले आपले. हा चौथा. परत 4 चेनचा पिको. आता इथे टाकेच आहेत त्यामुळे सरळ 4 सिंगल क्रोशे 4 चेनचा पिको असं पूर्ण करून घ्या. आणि ही बगल अगदी या बगलेसारखीच करायची आहे. तर तेवढं मी पूर्ण करते. अंडर आर्मचे जेव्हा टाके आले तेव्हा परत आपण टाक्यांच्या मध्ये सिंगल क्रोशे केले. पहा इथे स्पष्ट दिसत आहे आता, कारण की तिथे टाके नाही आहे आणि ते स्पेसही नाही आहे, म्हणून आपण असे मध्ये केले. दुसरी बगलसुद्धा पूर्ण झाली आहे माझी. शेवटचं 4 सिंगल क्रोशे 1 4 चेनचा पिको असं झालं. आता आपण पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. दोरा कापून घेते. मी हा दोरा हाईड करायचा. बॉर्डर पूर्ण झाल्यावर इतकं सुंदर दिसतं आहे आपलं. आता मी तुम्हाला आधी फुल दाखवते म्हटलं, पण मला आठवणच नाही की आपल्याला बेल्ट करायची अजून. तर ते बेल्ट करू आपण. साधारण 2.5-3 इंच. एक तर असे पूर्ण बेल्ट करा, नाही तर कॉर्ड करून गाठ मारता येईल असं करा, म्हणजे जेणेकरून फ्लेक्झिबल राहील, लहान मोठं करता येईल. तर कॉर्ड तर साधी चेनची करायची आहे, त्यामुळे ते काही सांगायलाच नको. बेल्ट कसा करायचा एवढं फक्त मी तुम्हाला दाखवते. बेल्टसाठी मी हे 18 चेन केल्या. 3 इंच झालं साधारण. आता एक चेन आणखीन करू आपण आणि दुसऱ्या चेनपासून प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 इन ईच चेन. 2 3 असे प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे कर. 18 सिंगल क्रोशे केले आहेत मी बरोबर. आता 2 चेन करते आणि इकडच्या टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे कर. परत प्रत्येक टाक्यात दुसऱ्या बाजूनी सिंगल क्रोशे. 2 3 4 असे प्रत्येक दुसऱ्या बाजूनी प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे कर. हा असा बेल्ट तयार झाला आपला. आणि डबल केला की असा इतका येईल तो. आता आपल्याला यालासुद्धा बॉर्डर करायचं आहे. तुम्ही मला असं वाटतं 18च्या ऐवजी 20 चेन घेतल्या तर जास्त चांगलं होईल, मोठा होईल थोडा. आता मी मुद्दाम थोडा दोरा ठेवते की जेणेकरून शिवायच्या कामात येईल आपला तो. आणि कापून घेते इथे. आता जशी बाजू ही हिरवी बॉर्डर केली आहे सगळीकडे, तशी ती यालासुद्धा हिरवी बॉर्डर करू आपण. हिरवा दोरा जोडून घेऊ. पहिल्या टाक्यात आणि 4 सिंगल क्रोशे करतो, पण 18 टाक्याने हे 4 चौक 16 हो बरोबर होईल. एखादा टाका उरेल फक्त शेवटी. पहिल्या टाक्यात हिरवा दोरा जोडला. एक चेन करा, एक सिंगल क्रोशे त्याच टाक्यात करा. पुन्हा पुढच्या टाक्यात दुसरा सिंगल क्रोशे, तिसरा. आणि मग 4 सिंगल क्रोशे झाले की 4 चेनचा पिको. 4 सिंगल क्रोशे 1 2 3 4 4 चेनचा पिको. असे दोन्ही बाजूनी बॉर्डर करा याला हिरवी. पुन्हा 4 सिंगल क्रोशे. तेच डिझाईन आहे, हेच दोन्ही बाजूनी आपण ही बॉर्डर करून घेऊ. एक बाजू जेव्हा आपण बॉर्डरची पूर्ण केली तर 4 सिंगल क्रोशे 1 पिको, 4 सिंगल क्रोशे 1 पिको असं केलं. आणि शेवटचा पिको झाल्यावर 3च सिंगल क्रोशे आले. म्हणून दुसऱ्या बाजूला सुरुवात करताना पण मी काय केलं, या बाजूनी 3च सिंगल क्रोशे केले, म्हणजे एक्झॅक्टली समोरासमोर पिको यावे म्हणून. आणि आता आपण इथे हे 4 चेनचा पिको करतो आहे. 4 चेन, स्लिप स्टिचने पिको. मग आता याच्या पुढे नेहमीसारखं 4 सिंगल क्रोशे 1 2 3 4 बरोबर असे समोरासमोर आले म्हणजे पिको. त्यामुळे नाही तर हा पिको थोडा पुढे गेला असता, तर आता तसं नाही झालेलं. आता हे पूर्ण करते मी ही बॉर्डर. असे आपण हे इथे अगदी टोकाला हे दोन्ही बेल्ट एक इथे आणि एक इथे असं शिवून घेणार आहे. आता मला असं वाटतं की 18 टाक्याचं लहान झालं, 20 टाक्याचं करायला हवं होतं, 20 किंवा 22.
तर तसं मी करते दोन्ही पण 20-22 टाक्यांचं. आणि इथे एक पिको आपलं हे ॲप्लिक लावते जे आपण केलेले मागे ते त्यापैकी. आणि नसेल तर मग फूल कसं करायचं ते पाहून घ्या. समजा तुमचा जो ॲप्लिक नसेल तर फुलं कसे कराल, तर आपण परत या हिरव्याच याने करू. मॅजिक लूप करा आणि मॅजिक लूपमध्ये आपण फूल बारीक याने करू. जरा 1.75 घेते मी, 2.5च्या ऐवजी, म्हणजे छोटं होईल फूल म्हणून. एक चेन करा, 7 चेन करा एकदम. 3 4 5 6 7 7 चेन यात सिंगल क्रोशे मॅजिक लूपमध्ये. पुन्हा 7 चेन, 1 2 3 4 5 6 7 सिंगल क्रोशे इन मॅजिक लूप. अगेन चेन 7, 1 2 3 4 5 6 7 सिंगल क्रोशे इन मॅजिक लूप. अशा 3 पाकळ्या आल्या. अशा 6 पाकळ्या इस्टोर कर. 6 पाकळ्या झाल्या आपल्या. आता सिंगल क्रोशे केला शेवटचा मी, आणि हे मॅजिक लूप बंद करून घ्या. इथे दोरा कापून घ्या आधी, मग तो काढून सेंटरमध्ये टॅपेस्ट्री नीडल निघाला, म्हणजे जेणेकरून आपलं फूल छान म्हणजे शेप त्याचा छान राहील. शेवटचं जे टोक असतं सिंगल क्रोशे केलेलं ते सेंटरमध्ये जो मॅजिक लूपमधचा होल आहे ना तिथे आपण टाकला. आणि मग घट्ट ओढून घ्या दोन्ही पण दोरे. मॅजिक लूपही घट्ट बंद करा, म्हणजे असं छान त्याचा शेप येईल. तर हे असे फुलं करून मुद्दाम मी दोरा ठेवला आहे थोडा, तर असे फुलंसुद्धा तुम्ही लावू शकता. हे 6 टोकं शिवले की झालं. तर असे इथे कोणत्याही आकारात वेगवेगळ्या जसे तुम्हाला पाहिजे तसं. तर मला असं बनवता आलं की 1 2 3 4 5 6 7 असे थोडे कर्ड या टाईपचे आपण फुलं लावू शकतो. ॲप्लिक असेल तर ॲप्लिक लावा. सगळं पूर्ण करते मी, मग तुम्हाला दाखवते. हेच तर मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की असे छोटे छोटे फुलं करा तुम्ही आणि ते असे लावा. तर मी तेही सुद्धा लावून दाखवणार आहे तुम्हाला की ते कसे दिसतात ते. हे फुलं कसे लावायचे हे मी तुम्हाला एकदा दाखवते. याचे जे दोरे आहेत यान एंड म्हणजे उरलेले दोरे शेवटचे, तर त्यातले तेच दोरे आपण इथे वापरणार आहे शिवण्यासाठी. तर मी हे दोरे आधी मागे काढून घ्या, म्हणजे त्याची जागा फिक्स होते. तर असं हे फूल इथे आपल्याला समजा लावायचं असलं तर आधी काय करू आपण, ह्या मधल्याची गाठ मारून घेऊ, म्हणजे जेणेकरून पक्क होईल त्याची जागा. आणि मग आपण त्याच्या बाकीच्या पाकळ्या जे आहेत त्याच्या 6, तर त्या 6 पाकळ्यांवर याच हिरव्या दोऱ्यांनी टाचे मारायचे. तर आधी आपण याला गाठ मारून सेंटर त्याचा पक्का करून टाकू. आता टॅपेस्ट्री नीडल घाला आणि फक्त हे 6 टाके करून 6 पाकळ्या फिक्स करा. तर टॅपेस्ट्री नीडलमध्ये मी हा दोरा होऊन घेते आणि 6 पाकळ्यांमध्ये फक्त एक एक टाका मारते. एक दोरा कमी पडला तर दुसरा वापरायचा, दोन्ही आहेत तुमच्याजवळ. तर हे असे फक्त अशा पद्धतीने एक एक टाका फक्त घालून प्रत्येक पाकळीला एक टाका फक्त, असं आपण हे फूल फिक्स करणार आहे. अशा पद्धतीने. तर असे 6 पाकळ्या फिक्स करते मी. बघा हे एक फूल असं मी लावलेलं आहे याला. आता उरलेली फुलं तुम्हाला जशा आकाराची हवी तशी तुम्ही लावू शकता. तर साधारण मी अशी लावणार आहे, असा कर जाऊन वरपर्यंत. तर साधारण 7 फुलं लावायची आहेत मला. त्या हिशोबाने दूर दूर जितकं जवळच असं जसं तुम्हाला हवं तसं करून घेता येईल. अंतर ॲडजस्ट आणि अंतर त्या फिक्स राहावं म्हणून आपण एक त्याला काहीतरी मार्कर किंवा गाठ मारून घेऊ मधली आधी, म्हणजे ते फुलं हलणार नाही, त्याची जागा फिक्स होईल. आणि मग आपण त्याच्या बाकीच्या पाकळ्या जोडू. बघा साधारण अशी मी लावणार आहे ती फुलं. तर आधी मी सगळ्याचे सेंटर फिक्स करते आणि मग 6 पाकळ्या जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ही फुलं लावून आपलं असं दिसत आहे हा 1 पीस. तर असाही खूप सुंदर दिसतो. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. घरच्यांसाठी करायचं असेल तर ॲप्लिक लावून नक्कीच छान दिसेल, किंवा मग असं करायचं असलं तरी चालेल. हे पटकन होण्यालायक आहे आणि विकायसाठी बरं पडेल. तुम्ही इव्हन दोन्हीसुद्धा करू शकता. जसं आता इथे ॲप्लिकही लावला आहे आपण आणि
ही अशी फुलांची माळ पण केली तर असं सुद्धा सुंदर दिसतं. असं केलं तरी सुंदर दिसतं. तर तुम्हाला जशा पद्धतीने आवडेल डेकोरेट कराल तसं तुम्ही करू शकता. मला वाटतं खूपच आवडला असेल तुम्हाला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, समजावून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.